शेठ नमस्कार. नमस्ते. टी20 आज नंबर केला, काय बोलाल, कसं नियोजन काय लागलं सरेगाव मैदानात? नियोजन असं की पहिली गोष्ट आमच्या पाहुण्यांचंच मैदान, भाच्यांचंच मैदान होतं. हा, मी काही बैल पळवणार नव्हतो कारण बैल हा मुंबईत आता पळतो. 2-3 महिने झाला 27-28 मी शर्यती केल्यात लगातार. एकही शर्यत हरलो नाही, पण 28वी शर्यत 20 तारखेला हरलो. काहीच करणार होतं म्हणजे दोन्ही बैलाची चुकबोल किंवा माझ्या चुकबोलीनं मी हरलो शर्यती. हरण्याबरोबर डॉर्लीच्या 1-2-3 फुटात गेली आपली गाडी. त्याच्यानंतर म्हणलं वाईज बैल टेम्परेचर पण वाढलेलं आणि घरी आणलेला बैल आलेला 20 तारखेला. बैल पळवणार नव्हतं आज, पण फोर्स केलेला सगळ्यांनी आज पळवायचा म्हणून बैल आज पळवला. तर कसं आज त्या कुठलं वस्त्र टाकलं तू? वासरू आमच्या इथलंच मुंड्यातलं होतं. हा, वासरू आदत होतं. कसं काय आज तर परत कसं नियोजन लावलं तुम्ही? विषय काय होत होता, मोठी पण बैल चांगली भेट होती. आता चांगल्या पण मुंबईत शर्ती केलेल्या खोंडाचं मुंबईत नाव होतं, इकडे घाटाव काही लय माहित नव्हतं. बैल चांगली भेट होती आपल्याला 1 नंबरची. पण कुठं म्हणलं आता एक संबंध असते, प्रत्येकाला बैल द्यायला लागतो म्हणून आपलं बैल दिला. आणि खोंड पण चांगले ते पळतील, सामान्य माणसाचं आहे खोंड. त्यामुळे म्हणलं चला आपला एक उजेडा दिला आपल्या गावा शेजारचं खोंड उजेडा. काम चांगलं केलं आज तुम्ही, आहे का नाही? तेच तुम्हाला वाटलं होतं की आता मला वाटते आज टप सगळ्या गाड्या टप होत्या ना, चांगले होते सगळ्याला. तर कसं गटाला सेमीला कसं पळायला काय विषय काय माहिती आहे का? गटाला गाडी 3 नंबरला लागली आणि कडेची एकच गाडी होती. त्याच्यानंतर आत वाघावचा बैल चितळीचं खोंड होतं. शंभू ड्रायव्हर आमचा मेहून नाही. मग त्याला म्हणलो काय करायचं, ते म्हणलं आलंय नाव तर कशाला 3-3दा पावती फाडायची. मग तिथं आपण गाडी हाणली आणि 19-20 मध्ये आपण 1 फुटाभरात लागलो तिथं गटाला. आता सेमीला पण टप फाईट झाली ना तुमची? हा, सेमीला पण कडनं आलेली. मग कडनं डावीनं खोंड कडनं पळलं. ती वासरू होय? होय, पळालं. हा, 2 खांदी कडनं पळत. भारी म्हणजे बैल होता. बैल बिल नाही शो आता वाटतोय ना तुम्हाला, आता ही एक दात काढलाय म्हणजे उंची म्हणजे उंची जातीचा बैल आहे. त्यामुळे कसं म्हणला, कसं सेमीला कशी पाहिली काय फरकानं कसं? गाडी चांगली अंतरानं लागली. शंभूला तर मग शंभून गाडी आणली, बैल हातातून सोडलाच नव्हता कडन. गाडी बांधून कोण पायाला आपला 3 फेऱ्या. शंभू तू बसला होता गटाला? हो, गट सेमी आपण ह्या गाडी हा हा, फायनल तुमच्या गावच्या तिथं बसला का? कसं वाटलं पळ, कसं आहे, कसं वाटलं गटाला सेमीला पळ आपल्या बैला? पळ 1 नंबर मधलाच पळ आहे. हा, साई 1 नंबर पळते. तुम्ही काय म्हटलं 3 फेऱ्याला जास्त पळवलाच नाही का त्याला? नाही, पळवलेलं की, पण आदत मध्ये आपण लय जातीचा बैल पळवलाच नव्हता. आणि ह्याच्या मागच्या 1-2-3 महिन्यात 2-3दा पळवलेला. जेवढ्या दिवशी पळवलेला कोण तेवढ्या दिवशी फायनलला शिरंब्यात राहिलेला. नाही तर उमरज मध्ये 2-3 ठिकाणी आपला फायनलला राहिलेला. जिथं काढलं तिथं गुलाला आहेत 1-2 नंबर आहेच खोंडात. आणि असा विशेष की म्हणजे आपण बैलात कुठल्या पळवलेला नाही. ज्यावेळेस मैदानाला 3 फेऱ्याला पळवलाय, आदत असो किंवा दुसरा असो, त्यावेळेस आपण आदत खोंड घेऊनच गायत पळवूया. आपल्या बैलाला बैल म्हणजे आदत दुसरं मैदान आलं की आदत वासरू घेऊनच पळायचं. हा, घेऊनच पळायचं. दरवेळेस नवीनच? हा, नवीन वासरू असं नाही की. आणि बैल इथं नसतोय त्या मुंबईत असतोय. आणि आता मुंबई म्हणजे पिंजोडला लय पळला असेल बैल? हो, किती पिंजोड केली तरी अंदाजे? 27 शर्ती केल्यात लगातार. अरे, आणि त्यातला गुलाबाचं मानकरी किती? 27 केल्यात. 28वी शर्यत हरले डॉर्लीच्या हरण्याबरोबर नियमांवर तुलेच्या मजकूर. म्हणजे मोठी 1 नंबरची गाडी होती त्यावेळेस. म्हणजे आपल्याला त्यासनी हरवायसाठी खेळायचं नव्हतं, पण एकच विचार होता की आपलं खोंड कुठवर पळतंय ते बघायचं होतं. म्हणून आपण त्यावेळेस खेळ आपण खाल्ला 3-4 फुटानं मार खाल्ला आपला. त्यावेळेस खोंड पळाला. आता किती म्हणजे सगळ्यात मोठी किती रकमेची पिंजोड खेळाय तुम्ही? पिंजोड म्हणजे मोठ्याची आहे ना. शर्ती झाल्या एकच, पहिल्याच 2-3 झालेत आपल्याला. 25-31 हजारावर झाले 2-3. नाही तर सगळ्या 2 गोंड 4 गोंड 5 गोंड डॉर्लीच्या हरण्यावर हरलो. त्यावेळेस आपण 2 गोंड्या 4 गोंड्या केल्या, म्हणजे 2 लाख रुपयावर हरलेलो आपण शेअर. चांगली जागी. आता बैल पळतो मुंबईत असतो म्हणजे मागण्या झालीत का? कितीपर्यंत गेली टॉपची मागणी तरी? बैलाचा विषय काय माहित आहे का? मागण्यापेक्षा आजपर्यंत भरपूर आपल्याकडे खोंड झाली. आपण कधी आपल्या नावाने पळवलं नाही मध्यंतरी बंदीच्या काळात. आणि शो पण बैल आता वैयक्तिक माझा, मी काय पळवत नाही माझ्या नावानं. हा बैल माझ्या म्हणजे भावापेक्षा जीवापेक्षा बाहेरची म्हणजे एकदम जवळची माणसं आहेत 2. ह्या 2 माणसांच्याच नावावर बैल पळतो. आणि मी म्हणत नाही की मालक आहे, ही सगळी आहे ती आणि तीच 2 मालक. मी फक्त बैल माझा आहे एवढंच मला माहित आहे मनाला माझ्या. कुणाला समाजाला सांगायचं नाही की बैल गावाचा आहे किंवा काय आहे. हा मुंबईत किंवा आशिष पाटील तोंडरे च्या नावानं बैल पळतो. आणि इथं आपल्या 3 फेऱ्याला इथं 3 फेऱ्याला किंवा आशिष पाटील तोंडरे. फक्त पुकराय नाव फक्त देवाशी अमित पाटील सुपणे असते. नाहीतर पिवा आशिष पाटील तोंडरे आणि पृथ्वीराज धनेश डिंबळे खेड शिवापूर ह्या नावानंच बॅनर पडतो ह्या बैलाचा जिंकल्यानंतर. हा,
ह्या बैलाची ही 2 मालकं असते. तुम्हाला पण बिनजोडीची आवड आहे का? बिनजोडची बिनजोडची पण आहे आणि 3 फेऱ्याची पण आहे. पण 3 फेऱ्याचा कसं आहे माहितीये का, माणसासनी म्हणजे किंमत नसते. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस माझा बैल पळेल टॉपला त्यावेळेस मी हवेत बोलतोय, ते हवेत बोलायचं नाही. आज उद्या याचा पळतोय, माझा उद्या पळेल, प्रत्येकाचा वेगवेगळा बैल दिवस येतोय. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला वाटतंय ना आपला बैल टॉपला आहे किंवा हे बारका कमी, त्याला बैल द्यायचा. जिथं गुलाला राहणार आहे त्या माणसाला बैल द्यायचा. असं नाही की बाकीच्या 50,000 दे 40,000. ज्यावेळेस 2-2 वर्ष माझी गाडी मार खात नव्हती, अख्ख्या तालुक्याला माहित होतं. कारण सुंदर बाहुल्या म्हणून गाडी पळत, सुंदर बाहुल्या इथला का वारंजीतलाच बाहुल्या आणि सुंदर ही दोन्ही घरची बैल मी विकत घेऊन गाडी 2 वर्ष गाडी पळत होती. कुणालाही विचारा महाराष्ट्रात त्यावेळेस असलं मीडिया काही नव्हतं. त्याच्या आधी माझ्याकडे कुशेगावात 5 बैल 5 फायनलला राहिला, कमी 100 बैल होऊन गेला. पण अशी मीडिया नव्हती ना, आपण म्हणजे सांगितलंच नाही की दुनियेला ही आहे ती आहे. आता सांगतोय वर्ष झालं बंदीत बंद आहे किंवा ही आहे, आपण ही आहे. आता नंबर केला, कोण काय म्हणणार हे असाच केला नंबर तसाच केला, पण बैल पळतोय आपल्या मनाला माहित आहे कसा पळतोय काय पळतोय. बैलात इथं कसं म्हणलं नावाचं काय पळतो? आता इथं देवांश अमित पाटील नावानच पळतो. म्हणजे मैदानात आपण चिठ्ठी त्याच नावानं फाडतो. आणि जिंकल्यानंतर पिऊ आशिष पाटील तोंडरे आणि पृथ्वीराज धनेश डिंबे त्या नावानं बैल आपण पळवतो. तुम्ही जे आता म्हणला चांगलं काम करताय ह्याच्यातलं पिऊ आशिष पाटील आहे. पण हा बैल आता एक म्हणजे जवळचा माझ्या म्हणजे त्यांचाच भाऊ थोडक्यात अतुल पाटील यांचा बर्थडे आहे आजपासून. म्हणजे 1 तारखेपासून ह्या बैलाचा मालक्या कमी सोडणार आहे का? बैल आम्ही भेट म्हणून बर्थडेला देणार आहे. बैल जाका भेट म्हणून वाढदिवसाला हा देणार आहे का? म्हणजे का असं प्रेमच त्या लेवल जाय तुमचं? हा अश्रू अनावर झाली तुम्हाला आहे का नाही? बैल किती महिन्यात असताना घेतलं तो वस्त्र नेमकं आपण? 7 महिन्यात. खोंड 7 महिन्याचा होता. हा 7 महिन्याचा होता तेव्हा घेतलेला, सुपण्यात आणला नव्हता इधराव आपण. खोंड हा शंभू आणि आमचा मामा विकास पवार विकी बाबा आणि सचिन पाटील वाघावचे लाला, हा हिने या तिघांनी खोंड नेलेला. लहानाचा मोठा हिनेच केलाय खोंड. म्हणजे कमीत कमी जोपर्यंत फेऱ्यात टाकत नव्हतो ना आपण तोपर्यंत बैल तेच पळवत होते. मी फेऱ्या बिऱ्या टाकत होतो दोघं तिघाही. तुम्ही तुमच्या आता जुनी पहिली होती त्या अनुभवात नशाला काढावला? अनुभवात म्हणजे बैला शरीर जात बीत सगळ्या गोष्टीतूनच आपण बैल करून. म्हणजे असं काय नाही की मुठ्ठी खरेदी करून पळावलाय तसलं काय नाही, स्वतः तयार केलाय? कसा विषय होतो माहिती आहे का, मुठ्ठी खरेदी म्हणताय ना तुम्ही. खरेदी आपण ह्याच्या आधी जाऊ कोणाला खरेदी माहित नव्हती ना, लाख रुपये 2 लाख, त्यावेळी आपण एक गाडी मारायला लाख 2-2 लाखाचा बैल घेतला. हे जुनी माणसं आहेत ना त्याचा सगळा आपला इतिहास माहित आहे. पण आता कसं आहे, मी एवढ्याला घेतला मी तेवढ्याला घेतला, घेऊन काय करायचं, बैल पोळवायला आला पाहिजे. ते महत्वाचं आहे ना. त्याला सगळं मी काय म्हणतो मॅनेजमेंट लागतं ना औषध सगळं. बैल कसा पळवायचा काय करायचं नशीब असलं तर सगळी मागणं येतात. होय का? बैल पाहायला की सगळी मागणं येतात, सगळी पाहुणं. तुम्हाला ही संकल्पना कुठे, तुम्ही जी संकल्पना केली की दरवेळेस नवीन आदत वस्त्र घेऊन आपल्यावर एखाद्याचं नाव पण होते, ती कुठनं संकल्पना सुचली तुम्हाला? विषय काय म्हणतात नाव होतं म्हणजे असं पण चुकीचं आहे बोलणं. म्हणजे माझा बैल आहे हा एकटा वडत नाही, ते वासरू काहीतरी पाहिले म्हणून गुलालात राहिले. बरोबर आहे. नाहीतर मी म्हणत नाही की माझा वागण दुसरा येऊ, तो कोण त्या लेवलला पाळतोय म्हणून 1 नंबर होतोय. फक्त एवढंच की ज्या माणसाने बैल भेटत नाही ते किंवा जी संबंधात जवळ त्या बैलाला 100% मी बैल देणार इथून पुढं. हा म्हणजे लय असं माहिती बैल पळवला ना तुम्ही? बैल लय होते. आता आपण कसं आहे ह्याच्या नियोजन पण लय जणांचं केलं मैत्री खातीर. कोणाला वाटायचं की कमिशन घेतोय काय करतो, पण त्यासनी माहित जेव्हा ज्या मालकाने ज्यांचा बैल पोहला त्यावेळेस शर्तीला कमीत कमी 50-50 आणि लाख रुपये लावणारा अमित पाटील आहे सुपण्याचा वैयक्तिक. मालकानं बैलाला पैसे लावले नाही पण अमित पाटलांना पैसे लावलेत. शुभेच्छा बघा तुमच्या वाटचालीस पुढच्या. धन्यवाद. शंभू बद्दल काय म्हणला? शंभू आहे आता इथून पुढे म्हणजे शंभू आता बैल दिलं, पण ज्यावेळेस घाटाव येईल घाटाव बैल पळेल त्यावेळेस या 2 नावांवर पृथ्वीराज धनेश डिंबे, पिऊ आशिष पाटील आणि शंभू ड्रायव्हर वाघाव त्या नावानं 3 नावानं बैल पळेल जाईल इथनं पुढं ना इथून घाटावर पुढं. 3 फेराला बैल आला की हा त्या नावानं पळेल जाईल.